आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान भिडणार। दुबईमध्ये रात्री 8 वाजता सामना होणार। भारत पाकिस्तान क्रिकेटवरून जोरदार राजकीय वादंग। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। राज्यभरात माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन। सामना न पाहण्याचं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जयशहांचा दबाव। संजय राऊत यांचा आरोप। भारतीय संघाला सुद्धा पाकिस्तान सोबत मॅच खेळायची नाही, राऊत यांचा दावा। भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गुजरातमधून सर्वात जास्त उलाढाल, राऊतांचा निशाणा। भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये। मॅच दाखवल्यास बॅटने टीव्ही फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोलापुरातील हॉटेल चालकांना दम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाशिकमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिरात दाखवलं मतचोरीचं प्रात्यक्षिक। तर आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगने उत्तर। देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना केला सवाल। लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि नोकरीवरून विचारले प्रश्न। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका। आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आव्हाडांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं फुटीर लोकांनी तर केलंच, पण निवडणूक आयुक्तांनी सुद्धा केलं। ज्या बाळाला आमच्या आईनं जन्म दिला त्याला दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला। जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार। रेल्वेच्या तयारीला वेग। पुढील 3 दिवस अहिल्यानगर ते बीड मार्गावर स्पीड ट्रेनची चाचणी होणार। हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा पॉवर ब्लॉक। दुपारी 1:30 पर्यंत वडाळा ते मानखुर्द पर्यंत ब्लॉक। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क। भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावे लागणार दर्शन। ऐन नवरात्र महोत्सवात दरवाढ केल्यामुळे भाविक संतापले।